फारच सुंदर असतं. मी खरंच मनापासून कायम सांगतो, मी भाग्यवान रोटरीच्या क्लबला मला बोलवलं कार्यक्रमात, चांगलं वाटतं. रोटरीचं वैशिष्ट्य 1 वर्षात अध्यक्ष बदलतो, हा ते चमत्कार आहे जगातला. आम्ही मरुस तर खुर्ची सोडतच नाही, लय झलकट आहे. मी 25 वर्ष राहिलो आणि यावर्षी मी माझ्या मनाने सोडून दिलं की 25 वर्ष लय झाले, थकलो आता, मला नको. तरी लोकांना वाटतं का सोडलं, पण एक मर्यादापर्यंतच कोणी राहिलं पाहिजे आणि ते सोडलं पाहिजे. सोडण्यात मजा आहे, पण ते सोडताना मी दुःखी होत नाही, आनंदाने होते. एकमेकाचा सत्कार करते. काय वैशिष्ट्य आहे, तुम्ही बारकाईने अभ्यास करा ना. कुणी ठरवलं, कुणी जोडून दिलं, कुणी हे संस्कार घातले रोटरीला कळत नाही, आणि ते स्वतःहून करते हे सगळं. मला खरंच आज या कार्यक्रमाला आपले आजी माजी आमदार उपस्थित हे घडून आणते, म्हणजे त्यांच्याकडे किती आहे यांच्याकडे बी हे आहे, चांगली गोष्ट आहे. साहेबाचे भाऊ पण नोकरी होते, म्हणजे संस्कार असले ना तर माणसाला ह्या गोष्टी. आणि महत्वाचं म्हणजे जो मला बोलवतो तो माझ्या जातीचा आहे म्हणूनच मला बोलवतो, इतर दुसरं काही नसतं म्हणून मला जायला आवडतं. कारण मला इथे मी एकालाही ओळखत नाही. मी अंबळनेरला खूप वेळेस आलो, पण तुमचा आमचा संबंध आहे, आमच्या ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. पण तुम्ही मला कुठून तरी माहिती काढून बोलवलं, मला खरंच शिर्डीला होते म्हणजे तुम्ही ऐकायला. त्या कार्यक्रम फार सुंदर कार्यक्रम झाला. पुन्हा एकदा मी दोन्ही आमदारांचे, आजी माजी अध्यक्ष सचिवांचे, साहेबांचे मनापासून आभार मानतो. साहेबांनी एक सूचना केली होती, घरच्याला सत्कार करा म्हणे. 1 वर्षासाठी त्यांनी मुलगा दिला. आई वडिलांना वाटलं असं खरं आहे कदाचित, म्हणून आई वडिलांचा तुम्ही सत्कार केला. पण मी म्हणलं ज्याची पिढा गेली त्याचा बी सत्कार करा ना. 1 वर्षासाठी बायकोची पिढाच गेली 1 वर्ष. त्या खुश असेल तरी जा बाबा, जातो ते कर, असं होऊ शकते. आणि मला आठवण आलं, मी म्हणलं आमच्या ताईचा बी सत्कार करा, बोलवायचं केला पाहिजे. सगळ्याच केला, अगदी आनंदी वातावरण आहे. आपला 7 ते 9 कार्यक्रम होता, 9 वाजले. वारकरी संप्रदायात जन्माला आलेला माणूस आहे, जीवनात आलेले अनुभव बोलायचे, सांगायचे. याच्यापेक्षा काय, भास्कर दरे माझं नाव आहे, 7वी शिकलेला माणूस आहे, जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी व्हायला काय असं काय खूप मॅरिट मध्ये आलं नाही. आपण काय, मला हे इंग्रजी कधी मध्ये बोलायचे मला काही कळत नव्हतं. अध्यक्षाला मी विनंती केली की बाबा जे काही बोलायचं मराठीत बोला, नाही तर मला काहीच कळायचं नाही. म्हणलं होय ती माझी अडचण होत आहे, मग ते मराठीत बोलले. हे काहीतरी वंडरफुल काहीतरी बरंच बोलत होतं, पण मी अंदाज धरत होतो काहीतरी चांगलंच बोलत असेल तर बोलायचं. दिशा मॅडमच्या आदेशानुसार दिशा मॅडम आपल्याला दिशा देत होती, है ना. चांगलं आहे, एकदम वातावरण चांगलं आहे. का बोलवलं असेल मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला, का माझी स्तुती करत असतील, काय आहे काय नाही. माझ्याकडे 1 गुंठ जमीन नाही, पुन्हा पक्षाचे काम नाही, घरात कोणी वाडवडील राजकारणी नाही, आणि काही मोठं काम केलं असं नाही. मी का रायगड किल्ला बांधला, आमची ताजमहल बांधला, काय नाही. साधं सोपं गाव आहे, साधं सोपं मस्त जगते, जो तो ज्याचे त्याचे जगतो, काय टेन्शन नाही. परवा तुम्ही म्हणले तसे त्या करोडपतीच्या कार्यक्रमात मी एक वाक्य सांगितलं होतं, महासत्ता बनवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आमच्या अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न आहे महासत्ता भारत झालं पाहिजे. महासत्ता म्हणजे काय, आम्हाला दुसऱ्या देशावर बांब टाकायचे नाही. तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये पण ते टाकलंय, मला लय आनंद झाला. ते प्रत्येक माणूस, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक गाव, प्रत्येक राज्य, आपला देश आपल्या आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. कुणाकडे भीक मागायची पाळी नाही आली पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वावर जगला पाहिजे. याचं नाव महासत्ता आहे. आम्हाला कुणाशी वाद नाही, कोणत्या राष्ट्राशी वाद घालायचं नाही.
ती आपल्या देशाची परंपराच नाही. पण आपलं चांगलं पाहिजे आणि त्याच्यातलाच हा भाग आहे रोटरीचा. मला आल्यावर ते तुम्ही केलेलं अगोदरपासून चालू होतं म्हणे झाडांचं काम मला खूप आवडलं. आज माझ्या नशिबात नाही, उशिरा आलो मी, तर पुढच्या वेळेस मी नक्की भेट देईल, नक्की देईल. मी गुरुजींच्या स्मारकाच्या तिथे मी गेलो होतो. तुम्हाला माहित नसेल, आम्ही लय गावात जाऊन पोरातून 10 रुपये शाळेत घ्यायचो. पोरं द्यायचे 10 रुपये, एका पोराने 10 रुपये द्यायचे स्मारकासाठी. बऱ्याच वर्षापूर्वी बरेच वेळेस आलो इथं. म्हणजे बरेच लोक मला खेड्यातले ग्रामीण भागातले ओळखतात. पण रोटरीशी आपला काही संबंध नाही, शहराशी शिकलेल्या लोकांशी कधी काही संबंध नाही आला. ते टीव्ही मुळे मोबाईल मुळे माहीत झाला ना तुमची आमची ओळख, नाही तर पण झाली बी नसते. कारण आमचं क्षेत्रच वेगळं आहे, ग्रामीण कशाचं ग्रामीण भागाचं. खूप काम केलं, खूप उदाहरणं भेटली. मी जरी कोण्या पक्षात काम करत नसलो तरी सगळ्या पक्षाशी लोकांची ओळखी संबंध आहे. इव्हन पंकजा आमचे आमदार शिवसेनेचे पंकजाताई पण आल्या, मुंडवार साहेब आले, लोणीकर साहेब आले, गावाला भेटी दिल्या. जयंत पाटील साहेब 3 वेळेस आले. जयंत पाटील साहेब माझ्या गावाला 1 कोटी रुपये दिले मला. माझी पाईपलाईन पाणी सगळं जयंत पाटलांनी करून दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे अनेक आपले परळीचेच काय हा ते पण आदरणीय पवार साहेब सुद्धा माझ्या गावाला एकदा येऊन गेले. म्हणजे शरद पवार साहेबांनी एका खेड्याला भेट द्यायची, हे काय मजाक गोष्ट नाही. आले 1 तास लोकात बसले. आमची लायकी नाही की त्यांनी आमच्या गावात यावं, नाही. मग का आले हे लोक? का आदित्य ठाकरे साहेब आले. मला 2 कोटी रुपयाची फुल बांधून दिलेला ठाकरे साहेब आले. तो मंत्री पण नव्हते, मंत्री व्हायच्या आधी 4-6 महिने आले होते. याचा एक अर्थ निघतो की कोणत्या पक्षात लोक वाईट हे असं नाही. आपण कसे त्याच्यावर जग आहे. आपण 2 पावलं चला, पुढारी विचारतो. एखादा आमदार एखाद्या गावचं चांगलं करायचं नाही, पण वाईट बी करायचं नाही ना. एखादा आमदार एखाद्या गावचं वाईट कशासाठी करेल? मग गावाने पुढे झाला पाहिजे आणि आपली आपण सोडवणूक केली पाहिजे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलं, आपली आपण करा सोडवणूक. आम्ही आमची सोडवणूक करायची ना. सरकारचं काम करतंय, आपण आपलं काम केलं पाहिजे. काय असं काय केलं मी माझ्या गावामध्ये? काय नाही. पाणी, शाळा, अंगणवाड्या, रस्ते, झाडं, लोकांना वळण, शिस्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गावचे लोक 100% टॅक्स भरतात. हे लावलेलं त्यांना वळण. 4000 रुपये पर घर मी एकाकडून टॅक्स घेतो. 750 घर आहे माझे. 30 लाख रुपये माझ्याकडे जमा होते वर्षाचे. आणि इतर 2-4 लाख 35 लाख माझ्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आहे आणि 25 लाख माझ्या वर्षाचा खर्च आहे. म्हणजे 10 लाख रुपये आमच्या ग्रामपंचायतीला नफा आहे. सरकार देते 30 लाख दरवर्षी, ते वेगळं. आणि इतर योजनाचे जर तुम्ही पैसे आणले शासनाकडून तर त्याला काही मर्यादा नाही. मग गावात स्वयंपूर्ण व्हायला लागतं काय? याच्यापेक्षा किती पैसे पाहिजे? आपला विकास पैशाने रोखला असं नाही, मानसिकता. समाजाची मानसिकताच राहिली नाही की एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकासाठी चांगलं काम करावं. नाही. पहिले आपण बघा, आपले आजोबा पंजोबा साधारण किती वर्ष जगत होते? 100 वर्ष जगत होते. 95-100. आता कोण्या माणसाला विचारत किती वर्ष जगसे? 50-60च्या वर कोणी बोलत नाही. मग 30-40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं, याला जबाबदार कोण आहे? समाजाला शिकवणारे गुरुजी. मग ते राजकीय असते, धार्मिक असते. म्हणून समाजाला चांगली शिकवण दिली पाहिजे. समाज करतो हा माझा अनुभव आहे. ऐकतो समाज. साम दाम दंड भेद सगळं वापरत समाज ऐकतात. समाजाला तुमच्या रोटरीला 65 वर्ष झाले म्हणजे आणि मी 64 पूर्ण झालो. माझ्या जन्माच्या अगोदरच आहे. मला 65 चालू झालं. मला एवढा आनंद झाला. म्हणलं मला 65 चालू झालं यांचं म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्या रोटरीचं
मोठा 1 वर्षांनी मोठा आहे तुमचा, आणि संस्कार त्याला म्हणते ना रोटरीचे. मला आम्ही बसलेलो होतो तिथे, आमच्यातले 2 जण गेले म्हणे, आठवण केली कामाची, कोरोनामुळे गेले म्हणे रोटरीचे. खरं हीच खासियत पाहिली मी. रोटरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मला माहित नाही, रोटरीचं दुसरं नाव आहे वारकरी संप्रदाय. काही फरक नाही, दोघांचं सारखंच काम आहे, सारखी शिस्त आहे. तुम्ही कधी तुकाराम महाराजांचा गाथा वाचला नसेल, माझा अंदाज आहे, मी खरं बोलणारा माणूस आहे. तुम्ही कधी तुकाराम महाराजांचा गाथा वाचला नसेल, पण तुकाराम महाराजाला एक सांगितलेला एक एक शब्द रोटरी आचरणात आणते, ही मी दोन्हीकडून पाहतो ना, कारण मी गाथा वाचलेला आहे आणि तुमचं काम पाहतोय. माझं तुम्ही गाथा वाचला पाहिजे आणि नाही वाचला पाहिजे, पण तुमचं जे काही चालणं आहे, समाजासाठी जे काही काम करायची पद्धत आहे, ती अगदी वारकरी संप्रदायाप्रमाणेच आहे, घेऊन चालतं. तुमच्या इथले साने गुरुजींची ती शिकवण, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे ही नातपत दलित तया जाऊन उठवा. हो, मी महाराष्ट्रावर सांगते, मला आठवण येतेच. काय माणसं होऊन गेले, यांचं एक एक वाक्य, एक एक वळ जीवनभर कामी येईल असे यांचं काम आहे. प्रास्ताविकामध्ये साहेबांनी सांगितलं की आम्हाला हार मानायचे नाही, सवयचे नाही. एक तो जिंकतो नाही ते शिकतो, बरोबर आहे. असंच पाहिजे, असं पाहिजे. पण सध्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हरत चाललाय, हरलाय. त्याला उमेदच नाही राहिली की मी काही करू शकतो. त्याची अनेक कारण आहे. आमची सिंधुताई सपकाळ पहा, जिला नवऱ्यानं घराच्या बाहेर काढून दिलं लाथ मारून, ती दुसऱ्याची 400 पोरं सांभाळली. चमत्कार आहे. होऊ शकते ना. काय माझ्याजवळ काहीच नाही. रोटरीनं मला बोलाव, माझ्या कट्ट्यावर बोलाव, सोनी चॅनलला बोलाव, 2 राष्ट्रपती पुरस्कार, राज्यात सर्वप्रथम गाव, एवढे पुढारी गाव, असं काय नाही. काय तुम्ही तुमचं काम मनापासून करा, देव तुम्हाला तिथं भेटायला येतो, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. असंच पाहिजे. आणि हे मी मनाचं नाही सांगत. आमचे सावता महाराजांचे गाव पंढरपूर पासून फक्त 15 किलोमीटर आहे. एकदा मी पंढरपूरला गेले नाही, वारीला गेले नाही, एकदा मी आयुष्यात. संत झाले, 15 किलोमीटर गाव, वारीला गेले नाही, पंढरपूरला गेले नाही. त्यावेळेच्या एका माणसाने त्यांना विचारलं, खरं बाबा तू पंढरपूरला जात नाही, वारकरी म्हणतोय, भजन म्हणतोय, मग देवाचे दर्शन काय करायचे, माझं काय काम आहे म्हणजे त्याच्याकडे, त्याला असली घरात येईल माझ्याकडे, काय अधिकार आहे. मग ते विचारणार म्हणे, तो बी नाही आला तर नाही आला तर नाही आला म्हणे, तो मला काही घेणं नाही म्हणे. मग तुला देवाचे दर्शन, देवा महाराजांनी तिथे एक वाक्य सांगितले, कांदा पोळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझा देव माझ्या शेतात आहे, माझा देव माझ्या कामात आहे. काम किती का छोटं असाना, तुम्हाला मिळालेलं काम तुम्ही मन लावून करा, देव तुम्हाला भेटायला येतो. म्हणून कोण लहान कोण मोठे हे महत्वाचं नाही. प्रत्येक रोटरीचा सदस्य अध्यक्ष आहे, प्रत्येक रोटरीचा सदस्य सचिव आहे. म्हणून यांच्या आदला बदलात, दरवर्षी बदलात आनंद आहे. म्हणून यांना दुःख वाटत नाही. दुःख वाटायचं काही कारणच नाही ना. प्रत्येकाला समान समजत आहे ना, आणि याचीच गरज आहे आम्हाला. आज राज्याला याच गोष्टीची गरज आहे. म्हणून तुम्ही तुमच्या गावचे, तुमच्या तालुक्याचे सोनं करतात. रोटरी आपण पाहिले किती दानशूर लोक आहेत ते. एवढे चांगले लोक असल्यावर चांगलं व्हायला काय लागत नाही, काहीच नाही. मी 4000 रुपये एका माणसाकडून घेतो, नीट आहे का, मला चमत्कार येतो. 35 लाख माझा टॅक्स जमा होतो. 4000च्या बदली मी एका घराला काय परत देतो, हे महत्वाचं आहे.
4 प्रकारचं पाणी आहे. सकाळी जाऊन हिशोब करा, रात्री तुम्हाला झोप नाही यायची. मी 4,000 लोकांना का देतो? 4 प्रकारचं पाणी आहे. साधे पाणी, मध्यम पाणी, आरोचं 20 लिटर पाणी देतो एका घराला आणि आंघोळीला गरम पाणी देतो. हे त्याच्यात ते टॅक्स मध्ये. आंघोळीला गरम पाणी देणारी पंचायत मला वाटतं अजून भारतात नाही बोलत. गढूळ पाण्याची पंचायत देते, गरम पाणी कुठून द्यायचं? 24 तास 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही माझ्याकडे. 1 मिनिट म्हणतो मी. 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं, बाईनं खाली यायचं नाही. रात्री 12 वाजता 3ऱ्या मजल्यावर जर तुम्ही नळ उघडला तर पाणी यायलाच पाहिजे. 15 वर्षात ती घटना सांगतो मी. 1 मिनिट नळ बंद नाही. मी सांगितलं साहेबांनी मला ते पाईपलाईन योजना करून दिलं. सगळं GI पाईपलाईन मीटर आहे त्याला. 15 वर्षात एकदा मी फुटली नाही, फुटूच शकत नाही. पाईप घेताना आम्ही फुटलो असतो. पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळून फुकट. एकदा 4,000 भरले ना घराचा टॅक्स बिल्डिंगचा, हे सगळ्या गोष्टी त्याला फ्री आहे. 1,000-1,500 रुपये दळायला लागते. सगळ्या बाया पहिल्या दिवशी टॅक्स भरून टाकतात, झाला त्याच्या पड्यावर. कारण एखाद्या माणसाने टॅक्स भरला नाही आणि त्या बाईला जर सरकारी गिरणावर दळायला जाता नाही आलं, फारच मोठं कोड आहे ते. त्या बाईला खाजगी गिरणावर जावं लागतं मग दळायला. मग ती सगळ्या गावाच्या लक्षात येते, टॅक्स नाही भरला ना. मग ती बाई नवऱ्याला एकदम परेशान करते. काय कर पण टॅक्स भर. शेवाय करणं, पापड करणं, डाळी करणं, बटाटा चिप्स करणं, या सगळ्या मस्ती फ्री आहे. यावर्षी 150-200 क्विंटलचे बटाटे चिप्स आमच्या बायाने केले असेल. डबेचे डबे भरून ठेवले. चिवडा करणं, एवढं कॉम्प्रेसर हवा भरायला मोटरसायकल मध्ये, 4 व्हीलर मध्ये पंचायतचं आहे. हे काही GR मध्ये लिहिलं नाही कुठं. याचं GR आहे का? मी कॉम्प्रेसर घ्या नाही, गावाची गरज आहे ना. खरं म्हणजे मला हे GR का काढला? पहिले आम्हाला आखली नव्हते म्हणून कोणा तरी GR काढला. नाही तर गावासाठी GRचा काय संबंध आहे? तुमच्या गावासाठी जे जे लागतं ते ते तुम्ही करणं. आणि काय लागतं? शिकायला जायची कुठं गरज नाही. जे आपल्या घरात लागतं तेच नागरिकाला, तालुक्याला, गावाला लागत. लोकांना दुसरं काही लागत नाही. तुम्ही बघा, जे तुमच्या घरात लागतं तेच समाजाला लागतं. समाजाला वेगळं काय लागतं? मी त्या दिवशी बोललो, समाज काय कोणी म्हणतो का आमचं लग्न करून द्या ना, मला कपडे द्या ना. रोजच्या ज्या गरजा आहेत तेवढे समाजाला लागत्या. आम्ही ट्रॅक्टर घेतला, 25% सबसिडीवर गावची शेती करून राहिलो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला वर्षाचे 10,000 रुपये बिल होत असेल तर त्याला 7,500 लागते. आमच्याकडे 2,500 सबसिडी मिळते त्याला. हे गर्व म्हणून सांगत नाही, पण महाराष्ट्रात तरी शेतकऱ्याला शेती करायला 25% सबसिडी देणारा अजून कोणी पैदा नाही झाला असतील. त्याला करते वेळेस म्हणजे आम्ही त्याला उभा करायचा प्रयत्न करतोय. आणि गंमत म्हणजे ट्रॅक्टर घ्यायला पैसा लागला नाही 1 रुपया, आणि 75% पैशात माझे शेती करणं भागत. मग आम्हाला करायला काय हरकत आहे? पण लोक काही डोकंच वापरत नाही ना. हो, माझे आमदार साहेब बसलेले इथे. माझी विनंती आहे, काही गावात प्रयोग करून पहा. आमदार साहेबांनी जर असे निधी दिले अशा गोष्टीला, यांचं चूक नाही. मागणारा काय मागत होता? बरं, सरपंचाला नाराज करणं यायला परवडत नाही. साजे घे ना. चांगल्या कामाला सरपंच पैसेच मागत नाही, हे सत्य आहे. आता दुखणं असं कोणाला बोलायचं, सांगायचं कोणी कोणाला. पण आता वेळ आली व झालं. इतके दिवस झाले ते झालं बाबा. आता आपल्याला बदललं पाहिजे, काहीतरी चांगलं केलं पाहिजे.
आणि शेतकऱ्यासाठी तो करणं खरंच गरजेचं आहे. खूप म्हणजे तो गरीब आहे म्हणून असं नाही, तो शेती हा देशाचा कणा आहे. शेती टिकली पाहिजे ना. शेती कोण करते हे महत्वाचं नाही, शेती टिकलं पाहिजे. आणि काहीतरी विरोधाभास. मी त्या दिवशी गडकरी साहेबांचे व्हॉट्सअपला ऐकलं, एवढा तांदूळ झालं म्हणे तर सडून चालला गोडाऊनच्या गोडाऊन. जगाला पूर्वी एवढं तांदूळ आपल्याकडे आहे म्हणे, तरी आमच्या गावात माणूस उपाशी. कसं काय? मोठा फायदा आहे ना. जगाला पुरा इतका तांदूळ आमच्याकडे, मग आमची माणसं उपाशी होऊ नये. माझ्या इथे निराधार 32 लोक निघाले, ज्यांना कोणी नाही खायचा प्रॉब्लेम आहे. ते 32 लोक आमची ग्रामपंचायत सांभाळते. खाणं पिणं सगळं, कपडे लत्ते, दवाखाना, एवढं बांगड्या चप्पल सुद्धा त्या बाळाला मी घेतो. ते त्या दिवशीचे पैसे पण मी त्यांनाच दिले. 1 वर्ष झाला आम्ही सांभाळतो त्यांना. जेवण नाश्ता आम्ही इतके खुश आहे. मी लाजत नाही सांगायला. ज्या दिवशी आम्ही चालू केलं ते, तर 2-4 दिवस ते लोक खायसाठी एवढे परेशान व्हायचे. म्हणजे पोळी जर वाढली तर भाजी व्यवस्था थांबत नव्हते. आता नाही, आता शांत झाले. त्याला माहिती आता मिळत आहे, काय टेन्शन नाही. दर गावात 10-5 लोक असे आहेच, लोकसंख्या पाहून, की ज्यांना जेवणाचा प्रॉब्लेम आहे. आणि मी काय म्हणतो, मी चालू केलं 1 वर्ष झालं, पण शपथ खाऊन सांगतो मला 1 रुपया लागला नाही, लोकांना दिले. उलट मीच जाऊन द्यायचे खातो. म्हणजे तुम्ही फक्त निमित्त व्हा ना, काहीतरी करायचं. समाज आहे ना, समाजात खूप चांगले लोक आहेत, खूप दानशूर लोक आहेत. पण यांना घेऊन चालणार पाहिजे, यांना शिकवणार पाहिजे, यांना त्या. आणि आपल्या देशात एक हे पाहून करतो, मनाने करत नाही, त्याची गैरिंग होत नाही. पाहून करायची सवय लोकांना. म्हणून तुम्ही जे करता ते पाहून लोक करत असते. त्यामुळे तुमच्यावर जिम्मेदारी असते ती. म्हणून गुरुजी महत्वाचं आहे. आणि ते करताना असं उघडणे पडून दिलं पाहिजे. यांनी काय केलं माहितीये का, ते म्हातारे माणसाची डोकी, तर घरच्याचा सत्कार करा म्हणे. सत्कार घरच्याचा करा म्हणले, पण ओझ यांच्या डोक्यावर दिलं. ते सांगून टाकलं, तुला 1 वर्षासाठी सोडलं, तू तो पाय. म्हणून प्रत्येकाने अशी ओळखलं पाहिजे, आपली जिम्मेदारी काय आहे ओळखलं पाहिजे. पुन्हा एकदा माझ्या मूळ आणि 1 वर्षाचा तुमचा काळ असतो. तुम्हाला खरं सांगू, आपला जर अभ्यास केला आम्ही तुम्ही, तर किती वर्षाचा काळ पाहिजे हे महत्वाचं नाही, किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला, त्याने काय केलं हे महत्वाचं आहे. मी माझं मनाचं सांगत नाही. तुकाराम महाराजांचं आयुष्य बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य बघा, विवेकानंद स्वामींचं आयुष्य बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य बघा, साने गुरुजींचं आयुष्य बघा. म्हणून किती वर्ष जगले याला महत्व नाही, काय केलं. 21व्या वर्षी गेले ज्ञानेश्वर महाराज. 21व्या वर्षी जगाला ज्ञान देऊन गेले. ज्ञानेश्वरी मध्ये 300 प्रयोग आहेत माझ्या अंदाजाने. मला दिसलेले काय माहित किती घे, ज्याचा अजून शोध लागायचा बाकी आहे. तुम्हाला लागले. आपण एक कोणाची नावं घेतो, ते फिल्म शोध लावला, ते फिल्मला काही अक्कल नाही. शोध सगळे लागलेले आहेत ज्ञानेश्वरी. नीट वाचून बघा ग्रंथात. आपल्या राष्ट्रपुरुषाकडे, संतांकडे, मग आमचे संत गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज, यांचा जर नीट अभ्यास केला ना आपण साहेब, मीच कशी तयार होती ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. पण आजचा आमचा समाज भरकटला आणि धार्मिक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून बसला. असं नाही, धार्मिकपणा म्हणजे 100% प्युअर विज्ञान आहे. पण जर आम्हाला कळलं तर, नाही कळलं तर गेला माध्यम. म्हणून विज्ञानाने आणि परमार्थाने हातात हात घालून चाललं पाहिजे. याची खूप गरज आहे.
त्याच्या मागचं काय कारण आहे आम्हाला कळत नाही. झाडं लावा झाडं लावा. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनिचरे, झाडां सोयरे म्हणले. आज कोरोनाने मुंबई पुण्यात जास्त लोक मेले, त्याचं कारण असं की माणसाला पाहिजे तेवढे झाडं तिथे नाहीये. ऑक्सिजन कमी पडला, कोरोना नाही मेले ते. तो रोग झाल्यावर माणसाला एवढा मोकळा श्वास मिळायला पाहिजे तेवढा मुंबई पुण्यात मिळाला नाही. हे मुख्य कारण आहे. पण त्या प्रमाणात झाडे लावा ना. मी तुमच्या इथे जे तुम्ही केली वनराई, मी खरं मनापासून आनंद आहे. पुढच्या वेळेस नक्की तिथे जाऊ, भेटू. म्हणजे सगळे रोप मला दाखवलं, पाहिलं व्हिडिओ. मी मला लय आनंद का आपण शिकवलं का मला. या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी आईचं दूध लागतं म्हणे. 100% खोटं आहे. या जगात माणूस आल्यावर जन्माला सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. आई मेली तरी पोरग जगू शकतं, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर पोरग जगणार नाही. किती ऑक्सिजन लागतो एका माणसाला? कमीत कमी 4 ते 5 झाडाचा. अंमळनेरची लोकसंख्या किती? शहरातली 3 लाख नसते, 1.25 लाख. झाडं पाहिजे 5 लाख. किती? 5 लाख असतील का? मला रोडगे साहेबांची क्यू येते. पाऊस पडायला पाहिजे. कसं पडत? तुमची भावना चांगली, प्रयत्न कुठे? झाडाशिवाय पाऊस पडत नाही. झाड हे पावसाचे एटीएम आहे. जिथे झाड तिथे पाऊस. हा परिणाम काय झाला? आपल्याकडे झाडं कमी मराठवाडा खानदेशमध्ये, म्हणून आपल्याकडे दुष्काळ. पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात, कोल्हापूर, सांगलीला झाडं जास्त, म्हणून पाऊस तिकडं जास्त. आता सरकारने काय करावं? इकडं दुष्काळाने मेला म्हणून इकडं पैसे द्यावं का तिकडं वाहून गेला म्हणून तिकडं पैसे द्यावं? काय करायचं काय? आम्ही समतोल राखत नाही ना. पाऊस महाराष्ट्रात तेवढाच पडणार आहे जेवढा आपल्याला पाहिजे. फरक एवढा झाला, तिकडे जास्त पडलं, तिकडे कमी पडला. केरळला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. केरळला काय कारण? आम्हाला काय शिकवलं? पाऊस नाही आला तर सप्ताह घाला, म्हणजे सप्ताह भजन करा. भजन केल्याने पाऊस कसं पडतो मला काही कळत नाही. भजन केल्याने पाऊस पडला असता तर केरळला कधीच पडला नसता. तिथे 100% मुस्लिम आहेत. भजन काय भानगडच माहिती नाही. मला भजनाचा राग नाहीये. भजन हा विषय असा आहे, भजन म्हणजे अभंग. राष्ट्रसंतांनी संतांनी लिहून ठेवलेल्या अभंगाचा, भजनाचा अभ्यास करा, त्याच्यावर काम करा. तर आम्ही नुसतं सांगितलं भजन करा. काय भजन करा? त्याचा अभ्यासच नाही केला कोणी. त्याच्यात काय सांगितलं बघ. म्हणून ग्रंथाचा, साहित्याचा, संतांचा लिहून ठेवलेलं धन, त्याचा आम्हाला अभ्यास करायची गरज आहे. मी आतापर्यंत 20-22 देशात गेलो. माझा ठाम विश्वास आहे आमच्या संतांचा, आमच्या राष्ट्रपुरुषाच्या, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जगानं प्रगती केलेली आहे. जगाने पण तुम्ही हेच धन येते, दुसरं काय नाही तिथं. पण आम्हाला हलकटाला फुकट मिळालं ते, म्हणून आम्ही त्याच्यावर विचार करत नाही. आयतं धन मिळालं आम्हाला, म्हणून खूप आयतं कोणाला देऊ नये. किती नुकसान होऊ राहिलं आमचं. 45 किलोची तलवार घेऊन घोड्यावर फिरत होते मावळे. 45 किलोची तलवार, हिचं वजन, आणि तिला घोड्यावर घेऊन फिरत होते. आमचं पोरग 45 किलो भरणा. काय अधोगती, पुढं कसं व्हायचंय? अशाने आपण पार तंत्राचा हा धोका आहे. माझ्या अंमळनेरकरांना हात जोडून पाय पडून विनंती आहे,
हा एका घराचा, एका गावचा, एका तालुक्याचा प्रश्न नाहीये, हा देशाचा प्रश्न आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस जे जे सामाजिक सामूहिक काम करायचं तिथे आपण आपला हिस्सा नोंदवला पाहिजे, तिथे आपण काम केलं पाहिजे, जे की आज रोटरी करतात. करायलाच पाहिजे, आपले ते कर्तव्य आहे. नवरात्रात चालू होता, महिला मंडळानं 9 दिवस उपवास केला आईचा, साबुदाणा खाल्ला, बगर खाल्ला आहे ना 9 दिवस, आणि बाकीचे लोक 9 दिवस प्रचाराला, बायकोला उपवास, नवरा प्रचाराला. काय खाता असेल तिकडे? हा, तुमचा अंदाज काय खात असेल? चिकन, मटन? माझ्या इथली सत्य घटना सांगितलं मी. एक पोतं भरून रक्त लागलेलं पोतं सापडलं. शपथ कशाची विचार झाला, मला सत्य घटना आहे. रक्तानं भरलेलं टाचलेलं पोतं. पोलीस घाबरले ना, काय मध्ये काय नाही. उघडून पाहिलं, त्याच्यात काय निघालं माहितीये? कुत्र्याचे मुंडके. मग धडे कुठे गेले? नवरात्रात हमले आहे ना. काय माणूस घसरला किती लिमिट आहे. बाई साबुदाणा खाती, हे कुत्र खातोय. आता एखादी बाई म्हणत असं, अच्छा 2-3 वर्षाने मानवरा म्हणून पिसाळा मी करतो का? आता कुत्रे खाल्लं तर पिसाळ्यात नाही केली तर तो काय ज्ञानेश्वरी वाचीत. म्हणून उपासाच्या दिवशी याला बाहेर जाऊन द्यायचं नाही. प्रचाराच्या काळात तर जाऊनच द्यायचं. काय करते नो एकमेक, तुम्ही चांगला विचार करा ना. आमच्या तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला, सगळं कर्ज माफ केलं, पैसे वाटून टाकले, काही ठेवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत झालं तुकारामांनी काहीच ठेवलं नाही. मग त्याने टोपलं भरून धन दिलं, काय पाठवलं शिपायच्या आधी महाराजाला म्हणा घ्या. महाराजांनी घेतलं नाही तुकाराम महाराजांना, माझं मी वाटून दिलं म्हणे. तो कशाला घेऊ? वैराग्य मूर्ती ते आमचे गाडगे बाबा झाले ते कशाला गेले? कलाम साहेब लग्न नाही केलं आपल्यासाठी. मी कलाम साहेबांच्या घरी येऊन आलो रामेश्वरला. आज मी त्यांचा भाऊ मजुरी करतोय. ते ज्या शाळेत शिकत होते तिथं जाऊन आलो, पाहिलं. मजुरी करतो भाऊ त्यांचा, आज नाही, काहीच नाही. राष्ट्रपती आम्हाला आणखी काय शिकवण पाहिजे हो? काय शिकवण पाहिजे? काय सांगत होते मी? आपला मूळ मुद्दा उपास. सोने नाणे आम्हा नैतिके समान, म्हणजे माती समान आहे, मला नाही पाहिजे वापस झालं. हा अभंग आम्ही आता म्हणतो रात्री पहाटी, आणि तरी मतदानाचे 1000 रुपये घेतो. कशाचे? मतदानाचे 1000 रुपये घेतो. हा अभंग आम्ही रात्री भजनात म्हणतो, मतदानाचे पैसे घेतो आपण. मग कसा आपला देश चांगला होईल? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कधीच मतदानाचे पैसे घ्यायचे नाही. महापाप हे मतदानाचे पैसे घेणे. दान करा तुम्ही, जसं आपण कन्यादान करतो, गोदान करतो, तसं मतदान करा. मतदानाचे पैसे घ्यायचे नाही. चांगले वाईट माणसं तुम्हाला कळते, आपल्या गावातले, आपल्या तालुक्यातले. पैसे घेऊन मतदान कधी करायचं नाही. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण आपल्याला राग राहत नाही सरपंच पुढे, यांच्या पुढे जायला. पैसे दिल्यावर घेतल्यावर, म्हणून पैसे घेऊन आपण कधी मतदान करू नये. साहेबांनी आठवण करून दिली मला गटारी अमावस्याची. मी 4 दिवसांना विचार करत होतो की आज अमावस्या आहे, त्यातल्या त्यात गटारी आहे. पण गटारी अमावस्याला रोटरी कार्यक्रम ठेवतोय. अभि एक चमत्कारच आहे ना साहेब. एवढं कुठे आठवण आली माझी गटारी अमावस्या आहे? नाही, कारण ज्याला त्या रस्त्याने जायचं नाही त्यांचं जेवण करून पहा तुम्ही. आता जेवणारच सगळे जण अमृत, एवढं चांगलं जेवण आहे, छान. मी नाही 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 म्हणत होतो तरी तो खाऊ घालणारा एवढा लबाड आहे पुढे असा हळूच घालतो खाऊ. एवढं एक खा,
बस मग नाही, एवढं एक खा, बस मग नाही. माझं जेवण एवढा जेव घातलं त्याने भागी, मला 45 वर्षात माझ्या बायकोनं कधी घातलं नसेल. काही माणसाचा गुण असतो. माझी तुम्हाला खरंच विनंती आहे, खूप खूप चांगल्या गोष्टी आपल्या इथे शिकण्यासारख्या आहेत, खूप काय बोलण्यासारखं नाही. अजूनही आमच्या लोकाला, गावाला काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या सोयी देतो. अजून अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, वायफाय फ्री आहे, वर्षभर महिलांना, पूर्ण महिलांना वायफाय फ्री आहे, महिलांना सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. काय पाहिजे? कचरा प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही, डोअर टू डोअर. कचऱ्याचा ट्रॅक्टर वेगळा आहे, 2 बकेट दिलेला आहे, 1 बकेट ओल्या कचऱ्याला, 1 बकेट सुक्या कचऱ्याला. रोज घरून आणतो आम्ही. 32 बेसिंग रस्त्यावर. आम्ही सांगितलं इथं थुका, लोक काय इथं थुकू नका. अरे इथे थुकू नका, मग थुका कुठं? समाजाला मला काही नो पार्किंगचा पण खूप राग येतो. नो पार्किंगचा शहरात लिहून टाकते नो पार्किंग. गाडी कुठे लावायची? गाडी लावायची कुठं? म्हणून पार्किंग करा आणि बोर्ड लावायचा अगोदर, इकडं पार्किंग आहे, इकडं पार्किंग आहे. तो तिकडे जाऊन गाडी लाईन ना. तुम्ही नुसतं लिहिलं नो पार्किंग, त्यामुळे पुढं काय करायचं? काय डोके आहे की नाही आपली मला कळत नाही. बरं आपल्याकडे आहे म्हणजे जागा आहे, नो पार्किंग लिहिलं, तो पेड मी गेला, मंजुरी मी गेली, फायदा काही नाही झाला. तुम्ही बांधकाम खात्याचं पहा, रस्त्याने बोर्ड आहे ना, अमुकला येते कन्नड बस. अरे किती किलोमीटर लिहि ना, काय वेगळा खर्च आहे का त्याला? काय मला काही डोकेच कळत नाही. लोकांना इंजिनियर केलं का? किलोमीटर लिहायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बरं काही ठिकाणी काय लिहिते, असं वळण असलं तिथं अमुक इथे धोक्याची जागा आहे, अपघाती जागा. नीट अभ्यास करा. अपघाती जागा म्हणजे भूत आहे का तिथं? काय मग तिथं आहे काय? बरेच इंजिनियर आहे इथं. अपघाती जागा म्हणजे नेमकं काय? यांनी वाकडा रस्ता केला, हरण खोरायला, तिथे येऊन टाकला अपघाती जागा. नीट करा ना. अपघात मी रात्री बेरात्री फिरतो, एखाद्या पुलावर लिहिलेलं असतं पुढे अरुंद पूल आहे, धोकादायक पूल आहे. मग अरुंद पूल आहे, धोकादायक पूल आहे, मग मी का गाडी डोक्यावर घेऊन खाली जाऊ? काय करायचं ते? माझ्याकडून वन टाइम 60,000 रुपये घेतले गाडीचे, रस्त्यात जायचे, तरी टोल नाका बसला. ठीक आहे बाबा, मग रस्ता ते चांगलं करा. ते योगायोगानं आपलं महाराष्ट्राचं नशीब, ते बाबा तिथे बसला, बांधकाम खात्याचा गडकरी बाबा टकाटक रोड केले. मी दोनदा म्हणलो, मला माहित नाही ते बाबांनी किती पैसे खाल्ले, खाऊन द्या, आपलेच लेकरू आहे, रोड तर झाले. एवढं भारी भारी रोड आहे साहेब. नागपूर ते रत्नागिरी काय रोड आहे? आमच्या इथून गेलेला समृद्धी, त्या समृद्धीवर जर उभा राहिलं, विश्वास बसत नाही हा रोड आहे म्हणून. विमान उतरू शकतो तिथं. आमचं तुमचं सोलापूर धुळे 40गाव पर्यंत झालं. काय रोड आहे साहेब, सुपर. झोप लागते गाडी माणसाला. असेच रोड पाहिजे. मी मलेशिया ते सिंगापूर 500 किलोमीटर बाय बसने गेलो होतो. 500 किलोमीटर म्हणजे जास्तीत जास्त 5 वेळेस गेअर बदलेला असेल. 500 किलोमीटर मध्ये त्या ड्रायव्हरनी फक्त 5 वेळेस गेअर बदलेला असेल. अरे आम्हाला तर संध्याकाळी माणूस लागत येतो आपल्याला. बरं आमचे पुढारी बाहेर देशात जात नाही का? जाते कशाला नेमकं तेच कळत नाही. काय जगात शिस्त आहे. तिकडे साहेब पुढाऱ्याच्या नावाला महत्व नाही.
करत नाही तिकडे काम. शिस्त लय जगा. तुमच्यापैकी काही जण गेले असतील, नसेल गेले तर जा, पासपोर्ट काढा. जग पाहिल्यावर माणसाला कळतं आपण कुठे आहे. मला खरं इथं खूप खूप बोलण्याची संधी आहे, खूप बोलायची मला हौस आहे. 9:30 वाजले. 9:30 म्हणजे आपलं मर्यादा आपली ओलांडीत चाललो. म्हणून माझी विनंती तुम्हाला एक करत राहा, चांगल्या जागा, आनंदी जागा, हार मानायची नाही. माझ्या गाडीवर तेच लिहिलेलं आहे, आता रडायचं नाही, लढायचं. कशासाठी रडता? रडायचं नाही, लढायचं. लढण्यात जेवढा आनंद आहे. आमची झाशीची लक्ष्मीबाई राजमाताची जाऊ हे लढल्या, पहिल्या असून लढल्या. संजूताई सपकाळ, सावित्रीबाई फुले या लढल्या. आम्हाला लढायला काय झालं? म्हणून लढा. काय इच्छा करा, होऊ शकतं. इच्छा करा, होऊ शकतं. झाडं लावा, पाऊस नक्की पडेल. कोल्हापूरला दुष्काळ पाडू आपण, एवढं झाडं लावा तुम्ही. मी गावगाव जातो. माझ्या इथे या वर्षी 20 लाख रुपयाचे नारळ निघाले. विश्वास बसायचा नाही तुमचा. नारळ केवढ्याचे? 20 लाख रुपयाचे नारळ निघाले. माझ्या पोराने खाल्ले. 2000 झाडे, 2000 झाडाला फळं लागू राहिली. एका झाडाला 100 नारळ. हिशोब करा. माझ्या स्मशानभूमीत 80-90 क्विंटल जांभळं निघाले वर्षी. स्मशानभूमी महिला दिवसभर स्मशानभूमीतच जांभळं खायला. चिकू आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, लिंबूने आहे. गावात रस्त्याला शेतात जाताना कोणी खा. मी गावगाव सांगतो लोकांना, फळाची झाडं लावा, फळाची झाडं लावा. फळ मला लोक काय म्हणते, साहेब आम्ही फळाची झाडं लावू पण पोरट व्हायचे नाही. काय म्हणते? मग एवढा पोरायचा राग आहे तर मग तेवढा कुठाला तरी कशाला केला? काही गरज अरे पोरं काढून खाऊ द्या. तुमच्या पोराने पेरू तोडून खाल्ला, बिघडलं काय त्याच्यात? म्हणून करा साहेब, झाडं लावा, पाऊस नक्की पडेल. नक्की पडेल म्हणतो मी, गॅरंटी ना. मी काय ज्योतिषी नाही किंवा माझं म्हणून नाही. जे राष्ट्रपुरुषांनी संतांनी सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. तुम्ही इच्छा करा. एकदा मी रामायणात ऐकलं होतं, तुम्ही पण ऐकलं असं. 2च मिनिटं घेतो आणि मी तो. सीतानं एकदा इच्छा व्यक्त केली होती. सीतानं एकदा इच्छा व्यक्त केली होती. माहिती आहे का तुम्हाला काय इच्छा व्यक्त केली होती? हा बरोबर, चोळी शिवायची म्हणे मला, त्या हरणाच्या कातड्याची. का शिवायची म्हणे? कारण काय माहितीये? ते सोन्याचं होतं म्हणून. मी काय सांगतो, इच्छा करा याच्यावर माझं मत आहे. तिने इच्छा केली की मला त्या सोन्याच्या कातड्याची चोळी शिवायची. देवाने काय केलं माहितीये? जर तिला उचललं बार सोन्याच्या लंकात नेऊन टाकलं. झालं. इच्छा तर करा नाही. सीताला पुढे केलं माहिती? सोन्याच्या लंकेत. इच्छा तिला केली होती. तिची इच्छा झाली नसती तर ती सोन्याच्या लंकात गेली. आपल्याला त्याच्यातून एवढं शिकायचं की इच्छा करायला काय हरकत आहे? आम्ही असं महामंडळ बनवू म्हणा ना, होईल ना, नक्की होईल ना. आमचे रस्ते असे पाहिजे, आमचे ड्रेनेज तसे पाहिजे, आमचं गार्डन असं पाहिजे, आमचं पार्किंग असे पाहिजे, आमची शाळा असे पाहिजे, आमचे दवाखान्यात होऊ शकतं साहेब. आणि माणसाला चांगली सवय लागणं चांगली गोष्ट आहे. मी विचारलं, म्हणलं तुमचा रोटरीचा हल नाही का पुढं? मला साहेबांनी सांगितलं आहे म्हणे 200-300 लोक बसते म्हणते ना. आणि म्हणलं 200 लोक बसायचे तर मग हे भाड्यानं जाऊन घेतलं. तेव्हा इथे जेवणाचे याचे त्याचे मोकळे चाकळे पार्किंग सगळी सोय आम्ही घेतला. म्हणजे माणसाला चांगलं लागतं, प्रत्येकाला लागतं. पण आम्हाला कोणी शिकवलं नाही. आम्हाला जाणून बुजून अंधारात ठेवलं. म्हणून आमच्या राष्ट्रपुरुषांचे उपकार आहेत. संघाच्या बाबतीत आता तुमचे शेअर झालं आणि बहुतेक भारतात हागणदारी मुक्त होतात. आमचं खरं काम चालू झालं तिथून, हागणदारी मुक्तीपासून. संडास अंमलदारीमध्ये अजून काही बसते का रस्त्यावर? कोपऱ्या कापऱ्याला पुढे बसते, पुलावर बसला नाही पाहिजे. फार वाईट येते. फार आम्हाला हेच माहित नाही संडास का बांधायचे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी संडास बांधलेले, वापरलेले.
जिजाऊ संघात वापरत होत्या. हे किल्ल्यावर गेल्यावर प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या काळातले भांडे संडास 400 वर्षापूर्वी. हे अमेरिकेच्या जॉर्डन बिडन काय नाव आहे त्या अध्यक्षांचे, ते आमचे शिवाजी महाराज संडास वापरत होते तेव्हा हे डबडं बिंदत नसते. पण ते पुढे गेले, आम्ही इथेच राहिलो. याचा अर्थ आम्ही मेहनत करायचं सोडून दिलं ना. विज्ञानाचं म्हणणं असं आहे, एका माशीच्या पायाला 6000 जंतू चिटकते. नीट ऐका ताई, एका माशीच्या पायाला 6000 जंतू चिटकते आणि माशीला पाय राहते 6. म्हणजे किती चिटकते? 36,000 जंतू घेते. 36,000. खरं सांगा तुम्ही, माशी तुमच्या वरण भातावर भाकरी पोळीवर बसली तर तुम्ही खाता का फेकून देता? काय करतो? फेकून देतो.